नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026 बद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत. या अपडेटमध्ये आपण टायपिंग स्किल टेस्ट कधी होईल, त्यासोबतच ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन म्हणजे सॉफ्टवेअरवरती होणार आहे की आणि ऑफलाईन म्हणजे लास्ट टाईम जसं वर्डमध्ये झालं होतं तसेच ह्या टाईमलासुद्धा होणार आहे का, ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच टायपिंग एक्झाम कुठे होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जी आपली हायकोर्टाची जी जाहिरात होती ती जवळपास 8 डिसेंबरला आली होती. 8 डिसेंबर 2025ला आली होती आणि 26 एप्रिलला त्याची एक्झाम झाली होती. 26 एप्रिल 2026ला. आणि ह्याचा जो रिझल्ट होता तो 8 जुलैला लागला होता. 8 जुलै 2026ला. म्हणजे जवळपास महिना झालेला आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत हायकोर्टाचे ज्या डेट आहे त्या एक्झाम डेट आहे त्या आलेली नाही आहे. एकंदर पाहता जर एवढा उशीर लागत नाही, कारण की लास्ट टाईम जी आपण प्रोसेस बघितली होती हायकोर्टची एक्झामची 129 जागेसाठी आली होती क्लर्कसाठी, त्यावेळेस एवढा उशीर लावलेला नव्हता. पण ह्यावेळेस उशीर लागतो आहे कारण की जास्त संख्या आहे, कारण की जवळपास 7,305 ह्या मुंबई खंडपीठासाठी आहेत, 2,906 ह्या छत्रपती संभाजीनगरसाठी आहे आणि 1,406 ह्या नागपूर खंडपीठासाठी आहेत. त्यामुळे संख्या जास्त आहे, विद्यार्थी भरपूर आहेत, त्यामुळे त्यांना जरा उशीर लागतो आहे. रिझल्ट त्यांनी लवकर लावलेला आहे, वेळेत लावलेला आहे, फक्त जेव्हा स्किल टेस्ट घ्यायला उशीर लागतो आहे. पण ती स्किल टेस्ट कधी होईल त्याची मी तुम्हाला अंदाजित तारीख सांगणार आहे. अंदाजित म्हणजे जवळपास तीच तुम्ही धरून चला. ठीक आहे. आता टायपिंग कुठे होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जी टायपिंग कुठे होईल, कारण की लास्ट टाईम जी झाली होती ती दादरला झाली होती, दादर ईस्टला. ठीक आहे. दादर ईस्टला झाली होती आणि एकाच दिवशी घेतले होते सर्व विद्यार्थ्यांचं. आता ह्यावेळेस विद्यार्थी जास्त असल्याकारणाने आहे ना, कारण की ज्यांचं मुंबई बेंच आहे त्यांची मुंबईला होईल, ज्यांचं छत्रपती संभाजीनगर आहे त्यांची छत्रपती संभाजीनगरला होईल, ज्यांची नागपूर बेंच आहे त्यांची नागपूरला होईल. ठीक आहे. 99.9% असंच होणार आहे. ठीक आहे. कारण की संख्या भरपूर आहे आणि त्यांना टार्गेट त्यांचं काय की एका दिवसात सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम घेणं हे त्यांचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे त्या बेंचला त्यांची स्किल टेस्ट होऊ शकते. ठीक आहे. हा सर्वात पहिला डाऊट झाला. आता ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, आता हे कोणी सांगू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही, कारण की आत्तापर्यंत जोपर्यंत त्यांचं जे ऑफिशियल जे प्रसिद्धीपत्रक असतात ते जोपर्यंत येत नाही किंवा नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही. माझ्या अंदाजे मी सांगतो ऑनलाईन होण्याचे चान्सेस जास्त आहे. का? कारण की जर तुम्ही ऑफलाईन घ्यायचं म्हटलं तर वर्डवरती घ्यायचं म्हटलं, मॅन्युअली जर चेक करायचं म्हटलं तर खूप त्याच्यासाठी फोर्स लागणार आणि तेवढा फोर्स म्हणजे अफोर्ड करू शकता, असं नाही की अफोर्ड करू शकत नाही कोड, पण ते विचार करता होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मते जर ऑनलाईन होऊ शकतं सॉफ्टवेअरवरती, पण जसं डिस्ट्रिक्ट कोर्टला झालं, ज्या विद्यार्थ्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टची एक्झाम दिलेली आहेत त्यांना माहीत असेल की ऑनलाईन होणार, फक्त जी हार्ड कॉपी असणार, जसं तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिस करता आला आहे हार्ड कॉपीवरती, तशीच तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल. फक्त जो पॅसेज आहे तो तुम्हाला सॉफ्टवेअरवरती मारावा लागणार आहे. ठीक आहे. असं असणार आहे. त्यामुळे अंदाजित ऑफलाईन होणार नाही, म्हणजे वर्डवरती होणार नाही आहे. ठीक आहे. सॉफ्टवेअरवरती होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते पण लवकर समजेल ह्या आठवड्यात. हायकोर्टाचं काय येईल, ज्या डेट्स असतील किंवा जे पण त्यांची पद्धत असणार आहे, प्रोसेस असणार आहे ती तुम्हाला समजून जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टायपिंग स्किल टेस्ट कधी होईल. ठीक आहे. ह्या आठवड्यातच येणं अपेक्षित आहे. जे डेट्स असतील त्या हायकोर्टा थ्रू समजतील आपल्याला. आता एक्झाम जी स्किल टेस्ट आहे ती 16 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. 16 ऑगस्टला रविवार आहे. 15 ऑगस्टला होणार नाही आहे, हे तर 100% आहे. म्हणजे 15 ऑगस्टला होऊ शकत नाही कारण की हॉलिडे असतो, नॅशनल हॉलिडे असते. 16 ऑगस्टला होणार आहे. ठीक आहे. 16 ऑगस्टला होऊ शकते, चान्सेस आहेत. जर 16 ऑगस्टला जर 99% 16 ऑगस्ट आहे, जर 16 ऑगस्टला नाही झालं तर 23 ऑगस्टला 100% होऊ शकते. पण होऊन ऑगस्टमध्येच होणार आहे 100%. ठीक आहे. त्यामुळे असं भ्रमित राहू नका की सप्टेंबरमध्ये होईल, मी लास्टचे 10 दिवस असेल तेव्हा मी प्रॅक्टिस करेल, आता सध्या ग्रुप सीचा अभ्यास करतो, असं भ्रमित राहू नका. तलाठीची जाहिरात आहे, भरपूर मोठी आहे, त्यामुळे मी तलाठीचा अभ्यास करतो असं भ्रमित राहू नका. प्रॅक्टिस करा, कमीत कमी 3 ते 4 तास तर वेळ द्या आता, कारण की वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे. ठीक आहे. आणि आत्ता मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो आणि तो म्हणजे
आता जर एक्झाम जर लास्ट टाईम जसं काय झालं होतं की रिझल्ट लागल्या जवळपास 10 दिवसामध्ये विदिन 10 डेज काय केलं होतं, स्किल टेस्ट घेतली होती. पण ह्यावेळेस काय झाले, ह्यावेळेस प्रोसेसला वेळ लागतो आहे. त्यांना मी कॉलसुद्धा केला होता, तर ते काय म्हटले की की त्यांची प्रोसेस तयारी चालू आहे, म्हणजे कशी एक्झाम घ्यायची, सेंटर वगैरे त्यासाठी त्यांची तयारी चालू आहे. परवा दिवशीच फोन केला होता आणि त्याच्यावरती त्यांनी ते सांगितलं होतं. ठीक आहे. आता राहिला विषय काय, आणि त्यांना हे पण विचारलं होतं की अंदाजे तर तारीख तुम्ही सांगा, म्हणजे कधी 2 आठवड्यात 3 आठवड्यात घेणार, तर ते म्हणले सांगता येत नाही, पण लवकरात लवकर होऊ शकते. म्हणजे त्यांची तयारी झाल्या ते लगेच घेणार आहेत, एवढं डोक्यात ठेवा. म्हणून 16 ऑगस्ट ही तारीख पकडून चला तुम्ही. 16 ऑगस्ट. ठीक आहे. कोणी तुम्हाला सप्टेंबर सांगेल, ऑक्टोबर सांगेल, काहीसुद्धा तयारीत राहावा तुम्ही, बस एवढंच तुम्हाला सांगेल. आता काय झालं आहे, जसं लास्ट टाईमच्या पॅटर्ननुसार पोरांनी काय होप सोडून दिले होते, पण आता विद्यार्थ्यांना खूप वेळ भेटला आहे, जवळपास महिनाभर वेळ भेटला आहे. ठीक आहे, रिझल्ट लागल्यानंतर. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं आता बसत आहे. त्यामुळे तुम्ही असं भ्रमित राहू नका की आता मी 10च्या पुढे मला मार्क पडत आहेत. ठीक आहे, तर मी सेफमध्ये, असं भ्रमित होऊ नका. 12चे तुम्हाला 15 कसे होतील, 15चे 17 कसे होतील, 17चे 19वर कसे जाईल मी, हे तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, एवढं टार्गेट तुम्ही ठेवलंच पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यावरती काय तुम्ही, म्हणजे तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय वगैरे काय असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसं की असं सर ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा, तर त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. त्यामुळे भ्रमित राहू नका, टायपिंग अजून फोकसने करा. ठीक आहे. तुम्हाला पॅसेज वगैरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो, जे लिगल वगैरे पॅसेज आहेत ते तुम्हाला आपल्या ग्रुपवरती भेटून जातील. त्या ग्रुपची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तसेच आपला जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला काय डाऊट असतील तर ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ठीक आहे. टायपिंग कुठे होईल, तर प्रत्येक बँचनुसार होईल. मुंबई बँचला मुंबईला होतील, छत्रपती संभाजीनगरला होतील, नागपूरचे नागपूरला होतील. ठीक आहे. दुसरा पॉईंट मुद्दा काय होता आपला, की ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. शक्यता जास्त ऑनलाईनची आहे, सॉफ्टवेअरवरती होईल. फक्त हार्ड कॉपी भेटेल तुम्हाला, हार्ड कॉपीवरूनच तुम्हाला पॅसेज जो असेल तो काय करायचा आहे, टाईप करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःच्या माइंडसेटवरती, कारण की तुमचं जर माइंडसेट चांगला असेल तर तुम्ही चांगला पॅसेज मारला. इथं किती जर तुम्ही चांगला पॅसेज मारला आणि जर तुमचा तिथं माइंडसेट चांगला नसेल तर काही त्याचा उपयोग नाही आहे, 0 आउटपुट आहे त्याचं. ठीक आहे. आणि टायपिंग स्किल टेस्ट कधी होईल, तर 16 ऑगस्ट ही तारीख नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. 16 ऑगस्ट 23 ऑगस्ट मी 2 डेट देतो आहे, कारण की शक्यता असू शकते की 23 ऑगस्टला पण जाऊ शकते डेट पुढे, पण 16 ऑगस्ट मॅक्स टू मॅक्स ही डेट असणार आहे. ठीक आहे. जर हा व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तसंच आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा. तिथे मी सर्व तुम्हाला विविध परीक्षेची माहिती देत असतो. तसेच जे एक्झाम मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. अजून काही ह्याच्या व्यतिरिक्त जर डाऊट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजचा व्हिडिओ, आजची माहिती इथेच थांबूया. जय हिंद.